स्टार्टवर क्लिक करा आणि स्टार्टवर क्लिक करून आपण वर्डवरती क्लिक करून घेऊया आणि वर्डवरती क्लिक केल्यानंतर आपण ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक करून घेऊ. आपल्याला पॅराग्राफ घ्यायचं म्हटलं तर आपण काय करतो तर =RAND ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट एंटर प्रेस करा. तुम्हाला पॅराग्राफ आलेला दिसेल. तुम्हाला पेजची विड्थ मोठी करायची असेल तर तुम्ही व्ह्यू टॅबवरती क्लिक करा आणि पेज विथवर क्लिक करून तुम्ही पेजची विथ मोठी करून घेऊ शकता. तुम्हाला नॉर्मल करायचं असेल तर 100वरती क्लिक करा, तुम्ही नॉर्मल करून घेऊ शकाल. तर आज आपल्याला काय बघायचं आहे तर इन्सर्टमध्ये जाऊन सेफ हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सेफवर क्लिक करा आणि सेफवर क्लिक केल्यानंतर इथे रिसेंट यूज सेफ तुम्हाला दिसतात. लाईन्स, रेक्टँगल, बेसिक सेफ, ब्लॅक ॲरो असे बरेचसे तुम्हाला सेफ आलेले दिसतात. तुम्हाला कोणता सेफ आहे त्या सेफवरती क्लिक करायचं आहे आणि माऊसने प्रेस करून तुम्ही पेजवरती सेफ घेऊ शकता. आता बघा सेफ घेतल्यानंतर तुम्हाला सेफ फॉर्मॅट टॅब आलेला दिसतोय. मी साईडला क्लिक करतोय, आता आहे का तर नाही मिळत. तुम्ही सेफवरती कर्सर ठेवल्यानंतर म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेफ फॉर्मॅट टॅब आलेला दिसेल. इथून जाऊन तुम्ही सेफची साईज मोठी करू शकता किंवा लहान करता येऊ शकेल. तुम्हाला हा सेफ नको आहे डिलीट करायचा असेल तर सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरनं डिलीट कीज प्रेस करा, तुम्ही डिलीटसुद्धा करता येऊ शकेल. तुम्हाला सेफ कसा घ्यायला शिकलो आपण तर इन्सर्टमध्ये गेलो, सेफवर क्लिक केलं. आपल्याला कोणता सेफ आहे त्या सेफवरती क्लिक केलं आणि माऊसने प्रेस करून तुम्ही पेजवरती सेफ घेऊ शकता आणि इझिली तुम्हाला कुठेही मूव्ह करता येऊ शकतो. तुम्ही सेफ घेतल्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये बरेचसे ऑप्शन्स आले दिसतात. इन्सर्ट सेफ, तुम्ही इथूनही सेफ इन्सर्ट करू शकता. तुम्हाला कोणता सेफ आहे त्या सेफवरती क्लिक करायचं आहे आणि माऊसने प्रेस करून तुम्ही सेफ घेता येईल. ओके, म्हणजे इथून तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही इथूनही सेफ घेऊ शकता आणि सेफ फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन तुम्ही इन्सर्ट सेफ तुम्हाला इथूनही आपल्याला हवा असला सेफ इन्सर्ट करता येऊ शकतो. आता सेफ घेतल्यानंतर तुम्हाला सेफला स्टाईल द्यायची असेल तर सेफ स्टाईल्समध्ये जाऊन आपल्याला हवी तशी स्टाईल देता येऊ शकते. सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणती सेफ स्टाईल्स हवी त्या सेफ स्टाईल्सवरती क्लिक करा. तुम्हाला हवी तशी सेफ स्टाईल्स चेंज करता येऊ शकेल. तर हे सर्व स्टाईल्स आहेत. तुम्ही स्क्रोल बारचा वापर करून तुम्ही खालतीवरती येऊ शकता आणि आपल्याला हवी तशी सेफ स्टाईल देता येऊ शकते. आपण सेफ स्टाईल्स घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर फिल करायचा असेल, तुम्हाला हवा असेल तो, तर सेफ फिलवरती क्लिक करायचं आहे. कोणता कलर हवा आहे त्या कलरवरती क्लिक करून घ्या आणि आपल्याला हवा असला सेफ कलर तुम्ही कलर फिल करता येऊ शकेल. सेफला तुम्हाला आउटलाईन द्यायची असेल तर तुम्ही सेफ आउटलाईनमध्ये जाऊन तुम्ही आउटलाईन कलर देऊ शकता. तुम्ही आउटलाईन कलर घेता येऊ शकेल. सेफची आउटलाईनची जाडी मीन्स विथ मोठी करायची असेल तर तुम्ही सेफ आउटलाईनमध्ये जाऊन तुम्ही वेटमध्ये जाऊन तुम्ही सेफची विथ मोठी करता येऊ शकते. सेफची आउटलाईन्स कलर तुम्ही सेट करता येऊ शकेल. विथ जाडी सेट करू शकता, लहान करू शकाल, मोठी करता येऊ शकते. तुम्हाला आउटलाईन नको होऊ असेल तर तुम्ही आउटलाईनमध्ये जा, सेफ आउटलाईनवरती क्लिक करा आणि नो आउटलाईनवर क्लिक करून तुम्ही आउटलाईन काढतासुद्धा येऊ शकेल. सेफ फिल मीन्स काय तर सेफमध्ये कलर भरता येऊ शकेल. आपल्याला हवा असला कलर तुम्ही भरू शकता. सेफ आउटलाईन मीन्स काय तर तुम्ही आउटलाईनला कलर्स आणि आउटलाईन तुम्ही सेट करता येऊ शकेल. तुम्हाला सेफमध्ये आपल्याला हवा असा कलरच्या व्यतिरिक्त सेफ फिलवरती क्लिक केल्यानंतर इथे थीम्स कलर, स्टँडर्ड कलर्स आले दिसतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे कलर फिल करायचे असतील तर तुम्ही ग्रॅनिटवरती क्लिक करा, मोर ग्रॅनिट्सवर क्लिक करा. तुम्हाला नो फिल म्हणजे आपण कलर काढू शकता. सॉलिड फिल म्हणजे सिंगल कलर जे आपण तिकडे बघितले तेच ऑप्शन तुम्हाला इथे दाखवले जातात. ग्रॅनिट फिलवर क्लिक केलं तर तुम्हाला हवे तसे इथून हवे तसे कलर लाईट्स डार्क फिल करता येऊ शकतात. तुम्ही टाईप चेंज करू शकाल. तुम्हाला कलर मिक्स करायचे असतील तर इथे मी क्लिक करतो आहे. तुम्ही हा कलर इथे कलर चेंज करतो आहे, क्लिक करून घ्या. मला इथे ग्रीन कलर घ्यायचा आहे तर मला ग्रीन कलर दिसेल. मी हा आरो सरकून घेतो, इकडे नको आहे. इथे मला रेड कलर फिल करायचा आहे, आपण रेड कलर फिल करून घेऊया. तुम्हाला इथे कलर आलेला दिसेल आणि हा कलर नको डिलीट करायचा आहे. डिलीट प्रेस करा, तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. मी प्रेस करतो आहे. ओके, तुम्ही एकाच वेळा 3 कलरसुद्धा फिल करता येऊ शकता. इथे मी क्लिक करतो आहे
आणि इथे कलर मला वेगळा भरायचा आहे. इथे क्लिक करा, आपण येलो कलर फिल करूया. ओके, तुम्ही कलर फिल करता येऊ शकेल. टाईप तुम्ही टाईप चेंज केलं, आपण टाईप चेंज करून घेऊया. तुम्ही इथून त्याचं डायरेक्शन चेंज करू शकता, कोणत्या अँगलने त्या अँगलवरती क्लिक करा. ओके, तुम्ही टाईप चेंज करून तुम्हाला इथून ऑप्शन तुम्हाला हवे तसे चेंज करता येऊ शकतील. आपण चेंज करून घेऊ शकाल. इथे क्लिक करायचं. ह्या पण तुम्हाला सेपमध्ये कलरसुद्धा फिल करता येऊ शकतो. पिक्चर अँड स्ट्रक्चर, पिक्चर्स तुम्ही पिक्चर फिल करू शकाल. तुम्हाला कोणतं पिक्चर हवं आहे त्या पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हवं असलं इन्सर्ट पिक्चरवर क्लिक करून तुम्ही सेपमध्ये पिक्चरसुद्धा फिल करता येऊ शकतं. तुम्हाला हवं असलेलं स्ट्रक्चर तुम्ही फिल करू शकाल. क्लिक करायचं आहे. नो फिलने आपण फिल काढू शकता. मी क्लोज करून घेतो आहे. म्हणजे तुम्ही इथूनही फिल करता येऊ शकतं आणि पिक्चर तुम्ही इथूनही फिल करू शकता. फ्रॉम फाईलवर क्लिक करा. आपल्याला हवं पिक्चर तुम्ही इन्सर्ट करून तुम्हाला असंही सेपमध्ये फिल करता येऊ शकतं. नको असेल तर नो फिलचा वापर करून तुम्हाला फिल केलेलं पिक्चर्स कलर्स आपण काढू शकतो. स्ट्रक्चर्सवर क्लिक करा. तुम्ही इथूनही स्ट्रक्चर फिल करता येऊ शकेल. किंवा तुम्हाला नॉर्मल कलर घ्यायचा असेल तर तुम्ही थीम्स कलर्स अँड स्टँडर्ड कलरचा वापर करून तुम्हाला इथूनही कलर फिल करता येऊ शकेल. सेपला तुम्हाला इफेक्ट द्यायचा असेल तर सेप सिलेक्ट करून घ्या. सेप इफेक्टवरती क्लिक करा. तुम्हाला कोणती इफेक्ट हवे आहेत, मला ग्लो इफेक्ट घ्यायचा आहे. इथे बरेचसे इफेक्ट्स आहेत, आपल्याला हवे तसे इफेक्ट देता येऊ शकेल. सिलेक्ट करायचं आहे आणि सेप इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला हवे तसे इफेक्ट सेट करता येऊ शकतील. हा इफेक्ट नको आहे काढायचा असेल तर सिलेक्ट करा आणि त्याच इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही ते इफेक्ट मला काढता येऊ शकतात. आपण काढू शकतो. नो ग्लोवर क्लिक करून तुम्ही इफेक्ट काढलेला आहे. म्हणजे तुम्ही इफेक्ट जिथून घेताय शेडो इफेक्ट द्यायचा आहे. क्लिक करा. तुम्हाला कोणता इफेक्ट हवा आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नको असेल तर त्याच ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्ही नो शेडोवर क्लिक करा. तुम्हाला इफेक्ट काढता येऊ शकेल. तर सर्व तुम्ही हे इफेक्ट देऊन बघायचे आहेत. बरेचसे इफेक्ट मला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जो सेप घेतलेला आहे हा सेप तुम्हाला टाईप केला मॅटरमध्ये बसवायचा असेल. हा सेप मी इथे मूव करतो आहे, मी ठेवतो इकडे आणि मला करायचं आहे तर हे मध्ये बसवायचं सेप. जसं आपण पिक्चर बसवलं होतं त्याच पद्धतीने. तर रॅप टॅक्सवर क्लिक करा आणि टाईटवर क्लिक करा. तुम्ही टाईटवर क्लिक करून तुम्हाला मध्ये पिक्चर ठेवता येऊ शकतो. सेपमध्ये आपण ठेवू शकता. तर तुम्ही रॅप टॅक्सचा वापर करून टाईट मीन्स तुम्हाला सेपमध्ये बसवता येऊ शकतं. टॉप अँड बॉटमवर क्लिक केलं तुमचा मॅटर टॉपला गेला आणि बॉटमला आला. मध्ये तुम्ही सेप बसवू शकता. रॅप टॅक्सवरती क्लिक करा. बिहाइंड टेक्स्ट टाईप केलं मॅटरच्या पाठीमागे तुम्ही सेप घेऊ शकता. इन फ्रंट ऑफ टेक्स्ट तुम्ही टाईप केला मॅटरच्या वरती तुम्हाला सेप घेता येऊ शकतो. आणि मध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही टाईपचा वापर करून तुम्हाला मध्ये कुठेही सेप बसवता येऊ शकेल. आता मी एकाच वेळेला बरेच सेप घेतले असतील आणि सेप तुम्हाला मागे पुढे करायचं असतील. ओके, तर हा मी सेप घेतला आहे. हा सेप मला पुढे घ्यायचा आहे. ब्रिंग फॉरवर्ड आपण क्लिक करूया. पुढे आला आहे. पाठीमागे घ्यायचा आहे. सेंड बॅकवर्ड तुम्ही पाठीमागे घेऊ शकता. ओके, म्हणजे तुम्ही सेप मागे पुढे करण्यासाठी तुम्ही ब्रिंग फॉरवर्डचा वापर करून पुढे घेता येऊ शकतं. सेंड बॅकवर्डचा वापर करून तुम्हाला पाठीमागे घेता येऊ शकतं. समजा एकाच वेळेला आपण 3 सेप घेतले. मी हा सेप घेतो आहे आणि हा सेप मी ठेवतो आहे. हा कुठे आहे, डायरेक्टली पाठीमागे आहे. हा डायरेक्ट मला पुढे घ्यायचा आहे. कुठे घ्यायचं आहे, पुढे घ्यायचं आहे. मी समजा ब्रिंग फॉरवर्ड म्हटलं तर डायरेक्ट पुढे नाही आला तर मध्ये आला. ओके, मी सेंड बॅकवर्ड म्हणतो आहे, पाठीमागे घेतला. डायरेक्ट फ्रंटला घ्यायचा असेल तिथे आरवरती क्लिक करा आणि ब्रिंग टू फ्रंटवर क्लिक करा. आपण डायरेक्ट पुढे घेऊ शकता. आणि तुम्हाला डायरेक्ट पाठीमागे घ्यायचं असेल तर तुम्ही ती आरवरती क्लिक करा आणि सेंड टू बॅक म्हणा. तुम्ही डायरेक्ट पाठीमागे घेऊ शकता. म्हणजे तुम्ही इथून सेंड टू बॅकने एक स्टेप पाठीमागे जाता येऊ शकतं. सेंड टू बॅकने डायरेक्ट पाठीमागे जाता येऊ शकतं. ब्रिंग फॉरवर्डने आपण एक स्टेप पुढे येऊ शकतो आणि ब्रिंग टू फ्रंटचा वापर करून डायरेक्ट आपल्याला पुढे येता येऊ शकतं आणि ब्रिंग फॉरवर्डने एक स्टेप पुढे येता येऊ शकतं. आता हे जे आपण सेप घेतले ह्याला तुम्हाला रोटेट करायचं असेल ते पकडायचं आहे. हा जो तुम्हाला पॉईंट दिसतो ह्या पॉईंटवर प्रेस करून घ्या आणि आपल्याला हवं तसं सेप तुम्हाला रोटेट करता येऊ शकतं. त्याची साईज तुम्हाला मोठी करायची असेल तर आपण आरोवर क्लिक करून तुम्हाला सेपची साईज लहान मोठी करता येऊ शकेल. ह्याला आपण रोटेट इफेक्ट दिला. हा काढायचा असेल तर तुम्ही सेप इफेक्टवर जाऊन त्याच इफेक्टवर जाऊन तुम्ही नो रोटेशनवर क्लिक करा. तुम्हाला इफेक्ट काढता येऊ शकेल. त्याच्यानंतर ह्या सेपमध्ये हा जो तुम्हाला कलर्स दिसतोय इथे प्रेस करून तुम्हाला त्याचा अँगल पण चेंज करता येऊ शकेल. हा जो पॉईंटर दिसतोय हा पॉईंटचा वापर करून तुम्हाला सेपचा आकार आपण चेंज करू शकाल. ओके, आता ह्या सेपला तसा पॉईंट आहे का, नाही मिळत. हा सेपला आहे का, आहे. ह्या सेपचा तुम्ही आकार काय करता येईल तुम्हाला
चेंज करता येऊ शकेल. आणि तुम्ही इथूनही रोटेट करू शकता आणि हाच रोटेट ऑप्शन तुम्हाला इथेही दिलेला आहे. तुम्ही इथूनही आपल्याला हवं तसं रोटेट करता येऊ शकेल. आता बघा जो तुम्ही सेप घेता ह्या सेपमध्ये तुम्हाला डायरेक्ट आता बघा तुम्हाला वास्ट टाईप्स ऑप्शन्स ॲक्टिव्ह दिसत नाही ना. तुम्ही कोणताही सेप घ्या आणि त्या सेपमध्ये डायरेक्ट तुम्हाला टाईप करायचं असेल तिथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे काही टाईप करायचं आहे मी ते टाईप करून घेतो आहे. आपण टाईप करूया मोहित. मी मोहित टाईप केलं. आता मोहित टाईप केल्यानंतर तुम्हाला वास्ट टाईल्स ऑप्शन्स ॲक्टिव्ह झालेले दिसतील. तुम्ही क्विकली स्टाईल चेंज करू शकाल. जसं आपण सेपला स्टाईल देतो तर तुम्ही क्विक स्टाईल्समध्ये जाऊन आपल्याला हवे तशी स्टाईल घेता येऊ शकते. इथून तुम्ही स्टाईल घेऊ शकता. जसं आपण सेपला स्टाईल देतो तर क्विक स्टाईल तुम्ही टेक्स्टला देऊ शकाल. तुम्हाला टाईप केल्या मॅटरची साईज आणि स्टाईल दोन्ही मोठी करायची असेल तर तुम्ही जर सेपला आपण इफेक्ट देतो ना तर टेक्स्टला आपण इफेक्ट आहे क्लिक करायचं आहे. ट्रान्सफर इफेक्टमध्ये जा. हे सर इफेक्ट दिलेत. तुम्ही टेक्स्टला स्टाईल देऊ शकता आणि टेक्स्टची साईज आपल्याला ॲटोमॅटिक मोठी करता येऊ शकते. आपण सेपमध्ये कलर फिल करतो तर तुम्ही टेक्स्टमध्ये सुद्धा कलर फिल करता येऊ शकेल. आपण टेक्स्टमध्ये कलर फिल करू शकता. सेपला आपण आउटलाईन देतो तर तुम्ही टेक्स्टला सुद्धा आउटलाईन देऊ शकता. मी जर टेक्स्ट आउटलाईनवरती क्लिक करतो तुम्ही टेक्स्टला आउटलाईनसुद्धा सेट करता येऊ शकेल. म्हणजे तुम्ही जे ऑप्शन यूज केले सेफवरती ते तुम्ही ऑप्शन टेक्स्टला सुद्धा यूज करता येऊ शकतात. क्विक स्टाईल्स तर टाईप केल्या मॅटरला वा स्टाईल तुम्ही देऊ शकाल. टेक्स्ट फिल तुम्हाला हवा असला कलर फिल करता येऊ शकतो. तुम्ही कलर मिक्ससुद्धा करू शकता. मोरगॅन्टवरती क्लिक करा. ग्रँड फिलवरती क्लिक करा. तुम्हाला इथून कलर हवे तसे सेट करता येऊ शकतील. मी क्लोज करून घेते. टेक्स्ट आउटलाईन आहे तुम्ही टेक्स्टला आउटलाईन देऊ शकता. आउटलाईनची विथ मोठी करायची तर तुम्ही टेक्स्टची आउटलाईन विथ मोठी करून घेऊ शकता. टेक्स्ट इफेक्टचा वापर करून तुम्हाला हवे तसे जसं आपण सेपला इफेक्ट देतो टेक्स्टला सुद्धा तुम्हाला इफेक्ट देता येऊ शकते. ते तुमचे वास्ट टाईप्स आपण टाईप केला मॅटरला इफेक्ट देता येऊ शकतात आणि कोणत्याही सेपमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथून टाईप करता येऊ शकेल. तुम्ही टाईप करू शकता. त्याची स्टाईल्स आणि साईज कशी मोठी करणार तर टेक्स्ट इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही ट्रान्सफर इफेक्ट दिला तर तुम्ही ऑटोमॅटिक स्टाईल्स आणि साईज आपल्याला मोठी करता येऊ शकते आणि बाकीचे इफेक्टसुद्धा तुम्हाला यूज करता येऊ शकतात. मग कामाच्या ठिकाणी सेपचा वापर कसा यूज करायचा वापर कसा करायचा सेपचा तर ते आपण बघणार आहात. मी हे सर्व डिलीट करून घेतो. सिलेक्ट करून आपण थोडीशी फोनची साईज मोठी करून घेऊया. इथून साईज मोठी करतो आहे त्याला आपण जस्टिफाय करूया आणि तुमचं पॅराग्राफ एक्झाम्पल धरून चालू. आपण ते मी हेडिंग घेतो आहे सेंटरला घेतो आहे. हे आपलं झालेलं आहे सर्व. आपण साईज मोठी करून घेऊया. आपण बोल्ड करूया. त्याला आपल्याला हवं तसे अंडरलाईन स्टाईल तुम्ही देऊ शकता. तुम्ही इथून कसं ठेवून तुम्ही टॅब प्रेस करून तुम्हाला पॅराग्राफ तयार करता येऊ शकतो. आता हे आपण जे तयार केलं आहे इथे मला सेपचा यूज करायचा आहे तर मला एखादा टॅम्पलेट तयार करायचं आहे एखादी डिझाईन तयार करायची असेल प्रोजेक्ट तयार करायचा असेल अशा ठिकाणी तुम्ही सेपचा यूज करू शकता. मी इन्सर्टवर क्लिक करतो आहे आणि सेफवर क्लिक करून तुम्हाला कोणता सेफ हवा आहे त्या सेफवरती क्लिक करून घ्या. मला स्टार्स आणि बॅनर्समध्ये जाऊन मला हा सेफ घ्यायचा आहे. मी ते क्लिक करतो आहे आणि माऊसने प्रेस करून आपण सेप घेतलेला आहे. ह्याचा अँगल तुम्ही इथून चेंजसुद्धा करू शकता. ह्या पॉईंटवर क्लिक करा आणि इथून जाऊन तुम्ही सेपचा आकार चेंज करता येऊ शकेल. सेप फिलमध्ये जाऊन आपल्याला हवा असला कलर फिल करता येऊ शकेल. सेप आउटलाईनने तुम्ही आउटलाईन चेंज करू शकता. आपण सेपचा आकार थोडासा लहान करून घेऊया. मी इथून मूव्ह करतो आहे. पाठीमागचा तुम्हाला मॅटर दिसतोय का नाही. रॅप टॅक्सवर क्लिक करूया आणि बिहाइंड टेक्स्टवरती क्लिक करूया. तुम्ही हा पण सेपचा वापर तुम्हाला करता येऊ शकेल. त्याच्यानंतर हा जो पॅराग्राफ आहे ह्या पॅराग्राफसाठी तुम्हाला सेपचा यूज करायचा असेल तर आपण सेफवर क्लिक करूया. तुम्हाला कोणता सेफ आहे त्या सेफवरती क्लिक करून घ्या. मी इथून सेफवरती क्लिक करतो आहे आणि माऊसने प्रेस करून आपण सेफ घेऊया. इथून सेफ घेतो आहे आणि थोडंसं झूम आपण छोटं करून घेऊ तुमच्या लक्षात येईल. हा पॉईंटरने तुम्ही सेपचा आकार चेंज करता येऊ शकेल. पाठीमागचं मॅटर आपल्याला दिसत नाही मिळत. ओके मी क्लिक करते परत एकदा सेंड बॅकवर्ड. ओके गेलेलं आहे माहीत. आपण रॅप टॅक्समध्ये जाऊया बिहाइंड टेक्स्ट म्हणूया. पाठीमागे घेतलं. ओके आता टाईप केलं मॅटरच्या पाठीमागे आणि सेपच्या पाठीमागे पण तुम्हाला गेलेलं दिसेल. ओके हा सेप घेतल्यानंतर आपण साडी थोडीशी मोठी करूया. तुमच्या लक्षात आलं असेल आपण सेपचा वापर ह्या पण तुम्हाला पॅराग्राफला बॅकग्राऊंड देण्यासाठी वापर करू शकता आणि सेपमध्ये तुम्हाला हवा असला कलरसुद्धा फिल करता येऊ शकेल.
क्लिक करून घ्या. तर तुम्हाला प्रोजेक्ट तयार करताना तुम्हाला ह्या पद्धतीने सेफचा वापर करता येऊ शकेल. तुम्ही करून घेऊ शकता. पण नेक्स्ट व्हिडिओ बघूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय.